नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नल इन फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपल्याला माहिती आहे की राज्यात पी-एच-डी करणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्यावर सत्ताधारी पक्षातले लोकं काही एक म्हणतायत, त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद असलेले आपल्याला दिसतायत. बाकीचे लोकं काही वेगळे म्हणतायत. जे संशोधन करणारे विद्यार्थी आहेत, ते त्यांची बाजू मांडतायत आणि या सगळ्यामध्ये एक गोंधळ निर्माण झालेला आहे. या सगळ्यामध्ये जो मूळ मुद्दा आहे संशोधनाचा आणि संशोधक विद्यार्थ्यांचा, तो बाजूला राहून कुठेतरी विधानं एक्सचेंज फक्त होत आहेत की काय, असं चित्र दिसू लागलेलं आहे. तर या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातल्या संशोधनाची काय परिस्थिती आहे, संशोधक विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यांचे मुद्दे नक्की काय आहेत, कशावरनं ही आंदोलनं होत आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत, हे आज याबद्दल आज सविस्तर चर्चा करूयात. आणि ही चर्चा करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आलेले आहेत दोन संशोधक विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संशोधन करतायत. आपल्यासोबत आहेत दयानंद पवार आणि आशा देशमाने. तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. मला वाटतंय आपण सविस्तर पूर्ण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी सध्या या महिन्यात काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एक जे आहेत अजित पवार, तर त्यांनी जे एक मोठं विधान केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर गोंधळ उडाला, त्याच्यावर टीका सुद्धा झाली. तर त्याबद्दल मला वाटतंय त्याचा निमित्त करून आपण ही चर्चा सुरू करूयात. त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की एकाच घरात 5-5 जण पी-एच-डी करतायत, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्याचबरोबर मग सगळ्यांना कशी अधिछात्रवृत्ती देणार, हा प्रश्न त्यांनी विचारला होता. कारण अधिछात्रवृत्ती म्हणजे फेलोशिपवरनं बरीच चर्चा सध्या सुरू आहे. तर हे जे त्यांचं विधान आहे की इतके जण पी-एच-डी करतात किंवा एकाच घरात इतके जण पी-एच-डी करतायत, तर नक्की काय परिस्थिती आहे? खरंच इतके विद्यार्थी महाराष्ट्रातले संशोधनात गेलेले आहेत का? खरंच एका घरातले इतके जण संशोधन करतायत का? यामध्ये आपण जर सुरुवातीला सारथी, बार्टी, महाज्योती या 3 संस्थांनी आतापर्यंत पी-एच-डी साठी फेलोशिप दिलेली आहे. जेव्हा आपण या संस्थेच्या ऑफिसला व्हिजिट करतो, आपण जर पहिलं उदाहरण सारथीचं घेतलं तर सारथीमध्ये एका कुटुंबामध्ये 2 व्यक्ती पी-एच-डी करणारी अशी काही उदाहरणे आहेत. परंतु 2 पेक्षा जास्त म्हणजे 3, 4, 5 अशी संशोधक विद्यार्थ्यांची पी-एच-डी करणारी संख्या नाहीये. परंतु महाज्योतीमध्ये पाहिलं तर महाज्योतीमध्ये हा सेम पॅटर्न रिपीट होतो. बार्टीमध्ये पाहिल्यानंतर बार्टीमध्ये एका कुटुंबामध्ये 4 ते 5 पी-एच-डी करणारे विद्यार्थ्यांची काही नगण्य उदाहरणं आहेत. परंतु संपूर्ण संबंध पी-एच-डी करणारे विद्यार्थी हे एका कुटुंबातले आहेत आणि 5-5 विद्यार्थी एका कुटुंबातून आहेत, हे म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये गेलेलं वाक्य आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं. परंतु असा ट्रेंड नाहीये. या विधानाकडे पाहताना एक गोष्ट मला जेन्युइनली अशी वाटते की संशोधक विद्यार्थ्यांबद्दल विधाने करताना आतापर्यंत 4-5 वेळेस विविध राजकीय नेत्यांनी विधाने आतापर्यंत झाली. आत्ता हे हिवाळी अधिवेशनामध्ये विधान झालं. याच्या आधी डिसेंबर 2023 मध्ये हिवाळी अधिवेशनामध्येच माननीय उपमुख्यमंत्र्यांनीच विधान केलं होतं की पी-एच-डी करून काय दिवे लावणार आहेत. त्यानंतर आता 2 वर्ष होऊन गेले, त्यानंतर आता हे विधान झालं. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनीही मराठा उपसमितीच्या नवीन अध्यक्ष झाल्यानंतर सारथीला व्हिजिट केली होती. तेव्हा त्यांनी विधान केलं होतं की बाबा सारथी, महाज्योती, बार्टी या संस्था नव्हत्या. त्याच्या आधी विद्यार्थी पी-एच-डी करत होतेच, तेव्हाही पी-एच-डी होत होत्या. मग तुम्हाला आता काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे असा हा ट्रेंड आहे, पण याच्यामध्ये अर्ध सत्य म्हणता येईल. बरोबर. पण आता असं आपण जर बघितलं की हे विधानांबद्दल तर झालंच, पण आकडेवारी काय सांगते? की म्हणजे आकडेवारी जर आपण बघितली, संशोधन करणारे विद्यार्थी किती आहेत, वेगवेगळ्या विषयांमध्ये किती आहेत, तर ह्याचा काही अंदाज आहे का की नक्की किती विद्यार्थी सध्या संशोधन करत आहेत? याचा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा आकडा काही आपल्याकडे उपलब्ध नाहीये. आम्ही माहिती अधिकारामध्ये तो मागितला होता तेव्हा नाही. पण जर जुने ट्रेंड पाहिले 2019 पासून 2023 पर्यंत प्रत्येक वर्षी सरासरी प्रत्येक संस्थेने जवळपास 1000 विद्यार्थ्यांना पी-एच-डी फेलोशिप दिलेली आहे. तो आकडा 900 ते 1000 दरम्यान व्हॅरी करत आहे आतापर्यंत. म्हणजे सारथी, बार्टी, महाज्योती असं एकंदरीत पकडलं तर एका वर्षामध्ये 3 ते 3,500 हजाराच्या आसपास विद्यार्थी आहेत प्रतिवर्षी. ओके. ठीक आहे. आदरणीय दादांनी जे वक्तव्य केलंय की एकाच कुटुंबातले 5-5 विद्यार्थी संशोधन करतात आणि जी काही फेलोशिप आहे ती म्हणजे पुरेशी नाहीये त्यासाठी. तर मला एवढं म्हणायचंय की जर एकाच कुटुंबातले 5-5 विद्यार्थी, म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट आहे की जर एका कुटुंबातील 5-5 विद्यार्थी संशोधन करत असतील तर भारत देश कुठं जाईल, हे विचार करण्याची खरंच गरज आहे. की भारत देश तेवढा पुढे गेलाय का की पूर्ण संशोधनालाच विद्यार्थी सर्वस्व मानून चालतायत आणि इतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला ते निग्लेक्ट करताय आणि फक्त संशोधनावरच फोकस करताय. आणि जर असं झालंच कदाचित
तर मी म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे स्वप्नातला भारत देश आहे तो खरंच म्हणजे त्यांच्या विचारांवर विजय होण्यासारखं म्हणजे ही एक गोष्ट आहे. जर 5-5 विद्यार्थ्यांनी जर संशोधन केलं तर, आणि भारताची प्रगती नक्कीच होईल. पण त्यासाठी फेलोशिप ही तेवढीच महत्त्वाची आहे. आधी 1 विद्यार्थ्यांना देऊन बघा, नंतर पुढच्या 5 विद्यार्थ्यांचा आपोआप विचार केला जाईल, त्यांच्या थ्रूच केला जाईल असं मला तरी वाटतं. बरोबर आहे. फेलोशिप बद्दल आता तुम्ही बोललात, आणि जे काही महिन्यांपूर्वी आंदोलन झालं होतं, एक मोठं आंदोलन पुण्यात सुद्धा झालं होतं, त्याच्यानंतर मुंबईलाही आंदोलन त्याचं होणार होतं आझाद मैदानवर. तर याचा मुद्दा मुख्य हाच होता की अधिछात्रवृत्ती किंवा ही जी फेलोशिप आहे, जी सारथी, बार्टी, महाज्योती, आरटी, अमृत ह्या अशा संस्थांतर्फे दिली जाते. तर अनेक संस्थांची ती दिलीच गेलेली नाही. काहींची 2 वर्षांपासून त्याच्या जाहिराती प्रसिद्ध नाही करण्यात आलेल्या, काहींच्या त्याहून जास्त वर्षांपासून नाही करण्यात आलेला. तर हा मुद्दा नक्की काय आहे आणि ते आंदोलन नक्की नेमकं कशासाठी होतं? यामध्ये सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आरटी 5 संस्था फेलोशिप देतात. सारथी महाज्योतीची मार्च 2023 मध्ये सर्वात शेवटची ऍड आली होती. त्यानंतर आता 2 वर्ष पूर्ण झाले तरी अजूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीये. दुसऱ्या बाजूला बार्टी या दोन्ही संस्थांपेक्षा 1 वर्ष पाठीमागे चाललंय. त्याच्यामध्ये बार्टीची 2022ला ऍड आली, त्यानंतर आता 3 वर्ष पूर्ण झाली तरी कुठल्याही स्वरूपाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीये. त्यानंतर आरटी आणि अमृत या संस्था गेल्या विधानसभेच्या आधी नव्याने निर्माण करण्यात आल्या. आता नवीन धोरणानुसारच त्यांची पहिली जाहिरात प्रसिद्ध होईल. हा संपूर्ण याच्यामध्ये सिनारिओ आहे. याच्या संदर्भात जेव्हा आम्ही विद्यार्थी प्रत्येक वेळेस विचारणा करत गेलो, प्रत्येक वेळेस या संस्थांकडून एकच उत्तर आम्हाला दिलं जातं, ते म्हणजे की आम्ही या संदर्भामध्ये अहवाल तयार करतोय, अहवाल तयार झाल्यानंतर आम्ही या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करू. पण हे उत्तर आम्हाला जवळपास 2 वर्ष 9 महिने दिलं गेलंय. या संदर्भात एक दिवस विचार करताना असा प्रश्न मनात आला की आपल्या संविधान निर्मात्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये आपलं संविधान तयार केलं, परंतु 2 वर्ष 9 महिने झाले तरी एक साधा की या राज्यासाठी उत्कृष्ट असा संशोधनाचा अहवाल अजून तयार झालेला नाहीये. ही फेलोशिप जी आहे तर ती का महत्वाची आहे? म्हणजे ही मागणी का होती की आता ही फेलोशिप जाहीर करण्यात यावी, आणि त्याच्यासाठी आंदोलन झालं, इतके विद्यार्थी या सर्व संस्थांच्या अंतर्गत फेलोशिप घेणारे किंवा घेऊ इच्छिणारे विद्यार्थी एकत्र आले, तर काय महत्व आहे या फेलोशिपचं? मी ॲग्रिकल्चर स्टुडंट, ठीक आहे, तर मी त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनच तुम्हाला सांगण्याचा म्हणजे प्रयत्न करते की फेलोशिप का गरजेची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे बरेच उदाहरण आहेत ज्याच्यामुळे फेलोशिप न मिळाल्यामुळे अडथळे येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संशोधनात अडथळा येऊ शकतो. बऱ्याच जसं की बियाणं, नवीन वाण आहे, वेगवेगळे फर्टिलायझर्स आहेत, सॉइल ॲनालिसिस आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप खर्चिक आहेत आणि याच्यासाठी फेलोशिप फंडची गरज आहे. दुसरा मुद्दा म्हणजे बदलतं हवामान आणि त्याच्याशी शेतकऱ्यांचा सामना. बदलत्या हवामानाला जसं की काय आपण म्हणू की क्लायमेट रेझिलियंट वाहनांची जी वाहनं आहेत ज्याची की गरज आहे. बदलत्या काळानुसार वातावरणाला हे होईल अशी उगवणारी जी काही बी आहेत, सीड्स आहेत, याची उत्पत्ती करण्यासाठी किंवा त्याच्यावर रिसर्च करून नवीन वाहनं निर्माण करण्यासाठी त्याच्यासाठी पुरेसा जर फंड नाही मिळाला तर नक्कीच विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होतं याच्यामध्ये. अजून जर वेळोवेळी जर निधी नाही मिळाला तर त्याच्यामध्ये खाजगीकरण होण्याचे चान्सेस आहेत, ज्या की कंपन्या आहेत, आणि याच्यामुळे मग काय म्हणता येईल आपल्याला की जे काही तुमचा रिसर्च आहे किंवा जे काही कॅश क्रॉप आहेत जसं की शुगरकेन, ऊस आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, ही ज्या प्रकारची या जे कॅश क्रॉप आहेत याच्याकडे लक्ष दिलं जाईल आणि याच्यामध्ये जे स्मॉल फार्मर्स आहेत ज्यांच्याकडे लेस दॅन 1 हेक्टर जमीन आहे अशा फार्मर्सला निग्लेक्ट केला जाईल. याचाही म्हणजे शेतकऱ्यावर परिणाम होईल. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेतला आणि जर आपण विचार केला, जर वेळोवेळी तुम्ही विद्यार्थ्यांना जर फंड पुरवला तर ते त्याच उत्साहानं किंवा नवीन यानं ऊर्जेनं संशोधन करून नक्कीच शेतीशी रिलेटेडच संशोधन करतील. आणि फक्त शेतीशीच नाही किंवा फक्त ॲग्रिकल्चर ॲज अ ॲग्रिकल्चर स्टुडंट म्हणून मी एवढंच बोलणार नाही. जे नॉन ॲग्रिकल्चर आहेत स्टुडंट, जसं की आता उदाहरण द्यायचं म्हणलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जरीही ते डायरेक्ट ॲग्रीशी रिलेटेड नसतील तरीही त्यांनी सेकंड ग्रीन रिव्हॉल्युशन याच्याशी म्हणजे निर्धारित जे काही वाक्य बोलले होते की तुम्हाला प्रिसिजन फार्मिंग आहे, ड्रोन बेस ॲग्रिकल्चर किंवा अशा बऱ्याच नवीन तंत्रज्ञान आहेत, याच्यासाठी तुम्हाला सेकंड ग्रीन रिव्हॉल्युशनची गरज आहे. जरी म्हणजे
नॉन ॲग्रिकल्चर असले तरी त्यांनी जर हे स्टेटमेंट करत असतील तर आपल्याला फेलोशिप का महत्वाची आहे हे सगळे मुद्दे मला वाटतं इथं क्लिअर होतातच. बरोबर. तुम्ही कृषी ह्याच्याबद्दल बोललात की कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना का गरज आहे आणि त्यांचे काय खर्च असतात काय आहे, पण हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप आहे, म्हणजे फक्त कृषी नाही तर इतर कृषीच नाही. क्षेत्रातले सुद्धा. तर तुम्ही त्याबद्दल थोडं सांगाल का की काय महत्व आहे आणि कशी उपयोगी पडते ही फेलोशिप? सर्वच फॅकल्टीमधल्या संशोधक विद्यार्थ्यांचं संशोधनाकडे वळण्याचं मुख्य कारण असतं संशोधनातून नवीन ज्ञान निर्मिती होत असते. मग कुठलाही विषय असू द्यात, मराठी असू द्यात, हिंदी असू द्यात, इतिहास असू द्या किंवा तत्वज्ञानापर्यंत प्रत्येक विषयामध्ये संशोधनाच्या माध्यमातूनच नवीन ज्ञान निर्मिती झाली आहे. मग भारत असू दे किंवा परदेश. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर नावाचं एडवर्ड गिबनने एक 6 खंडामध्ये संदर्भ ग्रंथ लिहिला. याच्यातूनच रोमन साम्राज्याचं पतन कसं झालं, त्यानंतर त्यातल्या त्रुटी कुठल्या होत्या, त्यातून जगाने काय शिकायला पाहिजे, हे इतिहासाचा हा पैलू कुठून आला, संशोधनातून आला. आपण मराठीमध्ये पाहिलं तर मराठीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाने प्रवास वर्णनं लिहिली जातात. ज्याचे त्याचे अनुभव नोंद करून ठेवतो. हे त्यांनी त्याच्या काळात उभं केलेलं काम हे संशोधनाच्या माध्यमातून जेव्हा संकलित केलं जातं तेव्हा त्यातून नवीन ज्ञान निर्मिती होत असते. मग सोशिओलॉजीमध्ये समाज कसा ग्रो होत गेला, त्याच्यामध्ये कसे बदल घडत गेले, याचे काळाच्या टप्प्यानुसार कसे बदल घडत गेले, हे सगळं संशोधनाच्या माध्यमातूनच पुढे येत जातं. आता अर्थव्यवस्थेसंदर्भामध्ये समजा सध्या बजेट येतं, या वर्षीचं बजेट आल्यानंतर त्याच्यावर आत्ता पाठीमागे मी इंडियन एक्सप्रेसला एक डी सुब्बारावांची कमेंट वाचली होती की तुम्ही मोफत योजनांमुळे निवडणुका जिंकू शकताल परंतु तुम्ही त्यातून देश उभा नाही करू शकणार. आता हे कुठून कळणार, तर हे संशोधनाच्या माध्यमातून. जेव्हा इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी संशोधन करेल तेव्हा त्याला त्यातून कळेल की बाबा आतापर्यंतचा ट्रेंड काय राहिला आहे, म्हणजे शॉर्ट टर्म बेनिफिशियल स्कीम्सवरती किती खर्च झाला, लॉंग टर्म बेनिफिशियल स्कीमला किती महत्त्व दिलं जातंय, त्यातून मग देशाची ग्रोथ किती होईल. प्रत्येक विषयामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या प्रत्येक विषयाचे विविध पैलू संशोधनाच्या माध्यमातून पुढे येतात आणि त्यातून पुढच्या पिढीने वाटचाल कशी करावी हे आपल्याला कळत जातं. त्यामुळे संशोधनाची आपल्याला अत्यावश्यक गरज आहे. पण साधारण म्हणजे आता ही फेलोशिपची जी गरज आहे तर साधारण ऑन एव्हरेज काय खर्च असतो एका संशोधक विद्यार्थ्याचा? संशोधक विद्यार्थ्याच्या खर्चासंदर्भात मला एक म्हणजे आतापर्यंत मोस्टली ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडच्या लोकांना हा क्वेश्चन केला जातो की तुम्ही आतापर्यंत संशोधन करताय, तुम्हाला 37,000 किंवा 42,000 रुपये रक्कम दिली जाते, तुम्हाला खरंच एवढी रक्कम गरजेची आहे का? परंतु यामध्ये मला एक सुरुवातीला उदाहरण द्यावं वाटतं. यामध्ये आपण जर सोशिओलॉजीचा विचार केला तर सोशिओलॉजीमध्ये एम एन श्रीनिवास म्हणून एक भारतातले खूप मोठे संशोधक होऊन गेले. त्यांनी आपल्या GS घुर्रेंच्या अंतर्गत काम केलं. त्यानंतर मग दिल्ली विद्यापीठाच्या सोशिओलॉजी डिपार्टमेंटच्या स्थापनेपासून संशोधन उभं केलं त्यांच्या संशोधनाच्या काळामध्ये कर्नाटकमध्ये कुर्ग जमातीचा त्यांनी अभ्यास केला. तर त्यांनी स्वतःच्या आयुष्यामधले 11 महिने त्या कुर्ग जमातीसोबत ते राहिले. त्यांनी पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन नावाची जी एक रिसर्च मेथोडॉलॉजी आहे किंवा त्याच कम्युनिटीमध्ये जायचं, त्यांच्यामध्ये राहायचं, मग त्यांच्यामध्ये कसे पॅटर्न्स फॉलो होतात पाहायचं, त्यांच्यामध्ये संबंध कसे आहेत, त्यांच्यामध्ये धर्माच्या अंगाने काय पर्स्पेक्टिव्ह आहे, जातीच्या अंगाने काय पर्स्पेक्टिव्ह आहे, फॅमिली म्हणून बॉन्ड कसा डेव्हलप होतो. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातले 11 महिने एखाद्या ठिकाणी जर सस्टेन करायचं असेल तर त्याला खर्चही तेवढाच येतो. त्यानंतर एक झालं म्हणजे हे ऑब्झर्वेशन. त्यानंतर आपल्याला आपण केलेलं संशोधन एखाद्या रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश करायचं असेल, एक चांगलं जर प्रतिष्ठित जर्नल निवडायचं म्हटलं तर आता सध्या 25,000 रुपयापर्यंत खर्च येतो जर इंटरनॅशनल लेवलचं ते असेल तर. म्हणजे आता काय होतं, संशोधक विद्यार्थ्यांकडे तेवढा फंड नसतो, त्यामुळे मग ते स्टेट लेवलला किंवा लोकल लेवलला पब्लिकेशन्स निवडतात. मग त्यांचा खर्च किती असतो, 2,500, 3,000 ते 5,000 पर्यंत. परंतु तुम्हाला जेवढे तुम्ही स्टँडर्ड वाढवत जाल तेवढा तुमचा खर्च वाढत जातो. त्यानंतर तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो. तुमच्या खर्चाची सुरुवात झेरॉक्स पासून होते. आता जर आपले रिसर्च गाईड पाहिले तर त्यांना डिजिटल स्वरूपामध्ये आपण आपलं संशोधन पाठवलं तर त्यांना तो वाचताना त्रास होतो, म्हणून ते म्हणतात हार्ड कॉपी द्या. एक हार्ड कॉपी जर प्रिंट करायची म्हटलं तर 1,000 रुपयापर्यंत एका वेळी खर्च येतो. इथपासून खर्चाची सुरुवात होते. तुम्हाला प्रवास करावा लागतो, तुम्हाला फील्ड व्हिजिट्स करावे लागतात, तुम्हाला वेगवेगळ्या ऑनलाईन स्वरूपातल्या डिजिटल लायब्ररीज त्यांच्या ॲक्सेससाठी त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. जर व्यवस्थितरित्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करायचं म्हटलं तर ह्युमॅनिटीज मधल्या सुद्धा एका विषयाला
किमान 2 लाख रुपयापर्यंत खर्च वर्षाकाठी उभा राहतो. मग यासाठी शिवाय तो त्याच्या आयुष्यातली एक ठराविक वर्ष तिथे इन्व्हेस्ट करतोय, याचा अर्थ त्याचा काही ना काही थोडासा रिवॉर्ड म्हणून त्याला तो स्वतःच्या खर्चासाठी पैसे त्याच्यामधून राहतात. आणि जेव्हा सायन्स बॅकग्राऊंडला जातो, सायन्समध्ये BSc करून MSc झाल्यानंतर PhD ला आलेले विद्यार्थी, बॉटनी असू द्या, झुलॉजी असू द्या, केमिस्ट्री असू द्या, यामध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या केमिकल्सचा खर्च आहे. याच्यामध्ये एका केमिकल्सची किंमत जवळपास 15-15 हजार रुपयापर्यंत केमिकल्सची किंमत जाते. त्यानंतर त्याचं टेस्टिंग, रिटेस्टिंग आलं. त्यानंतर आता समजा एखादा केमिस्ट्रीमध्ये संशोधन करतोय, समजा कॅन्सर सारख्या गोष्टीवर संशोधन आहे, तर त्याला किती टेस्ट घ्यावे लागतील याचा नंबर काय ठरलेला नाही, की तुम्ही 2 टेस्ट घेतल्या तर त्यानंतर तुमचं आउटपुट निघेल. टेस्टिंग वाढतील, कदाचित तुमचे 2 वर्षापेक्षा वर्षही वाढत जातील. त्यामुळे खर्च त्या प्रमाणात वाढत जातो. पण पाहताना काय होतं, एक म्हणजे संशोधनात करावं काय लागतं याच्याबद्दल बाकीच्या समाजातलं इन जनरल समाज अनभिज्ञ असतो, त्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट होतो असं मला वाटतं. मग हे या मागणीसाठी म्हणजे ही फेलोशिप गरजेची आहे आणि ती देण्यात यावी, त्याच्यासाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्या, यासाठी ही जी आंदोलन झाली होती. तर त्याच्यानंतर हे दिसलं की आश्वासनं मिळाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालं होतं, चंद्रकांत पाटील यांच्याकडनं सुद्धा आश्वासन मिळालं होतं. तर याचं पुढे काय झालेलं आहे आणि त्याच्यातनं पुढे काही तोडगा निघालेला आहे का? या संदर्भामध्ये जवळपास आम्ही 1.5 वर्ष निवेदनं दिली. 1.5 वर्ष निवेदनं दिल्यानंतर जेव्हा कंटाळले, तेव्हा सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट 2025ला एक बेमुदत पद्धतीने आंदोलन कम उपोषण सुरू केलं होतं, साखळी पद्धतीने. ते कंटिन्यू झालं पुढे 21 दिवस, 14 सप्टेंबर 2025 पर्यंत. त्यानंतर त्यातूनही काही मार्ग नाही निघाला. मग सारथी, बार्टी, महाज्योती सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या 15 सप्टेंबरला एक पायी मोर्चा काढला 5 किलोमीटरचा, पुणे विद्यापीठापासून गुडलक चौकापर्यंत FC रोडला. आणि पुढे 7 दिवस संशोधक विद्यार्थ्यांनी एका आमरणानं त्याग उपोषण केलं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी आपलं दिवस रात्र आंदोलन पद्धतीने 7 दिवस थांबले. त्यानंतर मग उपमुख्यमंत्र्यांनी आणि चंद्रकांत दादांनी असं पहिल्यांदा आश्वासन दिलं की या माध्यमातून आम्हाला अहवाल प्राप्त होईल आणि त्यानंतर आम्ही 1 महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करू आणि या संबंधात संशोधक विद्यार्थ्यांची बैठक लावली जाईल. त्या संदर्भामध्ये मग अतिवृष्टीचं कारण पुढे आलं. अतिवृष्टीमुळे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रचंड पावसामुळे त्रास झाला. त्यानंतर मग ती बैठक लांबत गेली. ती बैठक अंतिमतः 28 ऑक्टोबर 2025ला पार पडली. त्या बैठकीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आतापर्यंतचा मूळ प्रश्न आहे जो फेलोशिप बद्दल नकारात्मक वातावरण होण्याचं कारण म्हणजे की संशोधक विद्यार्थ्यांचे विषय. तर आम्ही आमच्या याबद्दल एक निर्णय घेतला की याबद्दल आम्हाला 8 दिवसामध्ये अहवाल प्राप्त होईल. त्या अहवालामध्ये संशोधक विद्यार्थ्यांचा विषय कुठला असावा, भविष्याच्या दृष्टीने जो विषय महत्वाचा त्याला आम्ही फेलोशिप देऊ. इथून पुढे फेलोशिप देताना कमीत कमी आम्ही प्रत्येक संस्थेच्या 300 विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊ जुन्या GR नुसार. आणि त्याचबरोबर यामध्ये क्रायटेरिया लावताना फक्त विषय निवडणे, जो विषय असेल त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची कमिटी असेल. त्या कमिटीपासून मग आम्ही त्यांना विचारलं होतं की याच्यामध्ये तुम्ही किती दिवस लागतील, तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं 8 दिवसामध्ये अहवाल, त्यानंतर 15 दिवसामध्ये जाहिरात. परंतु आज आता उद्या 28 डिसेंबर 2025 आहे, कंप्लीट 2 महिने त्या बैठकीला पूर्ण झाली. पण आतापर्यंतच्या अहवालाची स्थिती अशी आहे, आम्हाला हिवाळी अधिवेशनामध्ये असं कळलं विधिमंडळात की तो अहवाल मुख्य सचिवांकडे पेंडिंग आहे. तो अहवाल म्हणजे त्यांनी त्याच्यावर कुठल्याही स्वरूपाचं काम केलं नाही. आणि त्या बैठकीतली मला एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगावी वाटते की त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी असा उल्लेख केला की आपल्याकडे क्लायमेट चेंज आहे. जेव्हा ते दावोसला गेले मुख्यमंत्री असताना तेव्हा तिथे क्लायमेट चेंज, पोल्युशन, एन्व्हायरमेंटल क्रायसिस याच्या संदर्भामध्ये जगाभरामध्ये संशोधन चालू आहे. मग आपल्याकडे आपले विद्यार्थी याबद्दल काय करतायत, तर तेव्हाही त्यांना त्याबद्दल आमचं म्हणणं हेच होतं की आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली आहे त्यांच्यातून चांगल्या पद्धतीचे संशोधक संशोधन करतायत. त्यांना डॉक्टर आता सध्या PhD सुरू असलेला विद्यार्थी म्हणजे अक्षय गुरव, त्या विद्यार्थ्याचं उदाहरण आम्ही त्यामध्ये दिलं होतं. तो विद्यार्थी केमिस्ट्रीमध्ये संशोधन करतो, कॅन्सर स्पेसिफिक त्याचा टॉपिक आहे. स्वस्त दरामध्ये औषध उपलब्ध व्हावं यासाठी त्या विद्यार्थ्याने संशोधन केलं. त्याला आपल्या देशामध्ये आणि परदेशातही त्याबद्दल पेटंट मिळालं. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचा नागपूरच्या इमारत भूमिपूजन प्रसंगी त्याचा सत्कार केला. त्यामुळे म्हटलं आपल्याकडे त्याच्यामध्ये संशोधन उभं राहतंय. आपल्याकडे दुसरं उदाहरण म्हणजे ज्या विद्यार्थ्याला PhDची फेलोशिप मिळाली नाही, असं आत्ताच्या सध्याच्या आंदोलनातला विद्यार्थी म्हणजे विश्वजित काळे, तो सोयाबीनच्या वाणावर काम करतो. सोयाबीनच्या वाणावर त्याचं असं स्वरूपाचं काम आहे की 120 दिवस कुठलंही सोयाबीन यायला लागतात. ते सोयाबीन तो 80 दिवसामध्ये येईल अशा स्वरूपाचं त्याने वाण विकसित केलं. म्हणजे ते इन प्रोसेसमध्ये आहे, अजून त्याच्या ट्रायल सुरू आहेत. पण त्याचं असं त्यामध्ये मत होतं की जर हे वाण आत्ता झालेल्या अवकाळी पावसामध्ये जर असतं तर सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन निघून त्यांच्या घरामध्ये येऊन पडलं असतं.
म्हणजे एवढी हानी टाळली असती. त्यामुळे याच्यामध्ये काम करणारी भरपूर माणसं आहेत. ह्युमॅनिटीज संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये एका माननीय मंत्री महोदयांनी प्रश्न उपस्थित केला की आता सध्या तर काही लोक चपलेवर संशोधन करतायत, मग चपलेच्या संशोधनाचं काय महत्व आहे, याच्या संदर्भात करायला पाहिजे का? तर मला त्यांना म्हणजे याबाबत असं आहे की आपल्या कोल्हापूरच्या चपलेला GI टॅग मिळालेला आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने काही विषय आहेत. तर आता राहिला ह्युमॅनिटीजच्या विषयांचा प्रश्न. तर याच्यामध्ये आता समजा एक आपण मराठी या विषयाचं उदाहरण घेऊयात. आपल्याकडे सारथी संबंधित विष्णू पावले नावाचा एक विद्यार्थी जुन्या बॅचेसचा, त्याला PhD ची फेलोशिप मिळाली. तो विद्यार्थी जवळपास 2 वर्ष त्याने राजस्थानमध्ये तो फिरला. राजस्थानमध्ये समाज कशा पद्धतीचा आहे, संस्कृती कशा पद्धतीची आहे, तिथलं म्हणजे खाण्याच्या पद्धती काय आहेत, किंवा त्यांच्या एकंदरीत संपूर्ण म्हणजे वागण्याची व्यवस्था काय, याच्या संदर्भात 2 वर्ष त्याने अभ्यास केला. त्यानंतर 2 वर्षानंतर त्याने एक प्रवास वर्णन त्याच्यावर लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव पधारो मारो देश. या पुस्तकाबद्दल मग या पुस्तकाची साहित्य अकादमीच्या संदर्भात युवा पुरस्कार त्या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर हे पुस्तक सद्यस्थितीमध्ये आपलं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे जळगावला, त्या विद्यापीठाने त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हे पुस्तक आता समाविष्ट केलंय. त्यामुळं संशोधन प्रत्येक ठिकाणी दर्जेदार क्वालिटीचं होतं. काय होतं, 100 आता समजा आपण 100 लोकांना फेलोशिप दिली गेली तर त्यातलं एक ठराविक टक्के संशोधन दर्जेदार असतं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या ट्रायल्स म्हणजे काही काळ जर त्यांना यश नाही मिळालं तर काही ते कंटिन्यू होतं पुढं. त्यानंतर काही कसं संशोधन असा एक घटक आहे ज्याच्यामध्ये रिझल्ट भेटायला वेळ लागतो. आणि आपल्याकडे काय होतं, मग ते राजकारणी असोत किंवा विद्यार्थी असोत, त्यांना तेवढा काळ म्हणजे राजकारण्यांमध्ये तेवढा पेशन्स नसतो की कधी येणार. ही इन्व्हेस्टमेंट आता केली तर यानंतर याची पूर्ण फळं यायला 8 वर्ष 10 वर्ष कदाचित 15 वर्षही लागतील. असं एकंदरीत हे सगळं आढावा आहे. पण हा विषयाचा मुद्दा आता तुम्ही काढला, तर विषयावरनं ही आता पहिल्यांदा टीका झालेली नाहीये. हे आपण बरेचदा असं ऐकतो की विषय जे घेतले जातात ते खूप निश असतात, किंवा काही विषय असे असतात जे त्यांचा अजून चांगल्या प्रकारे फॉर्म नाही केलेलं. तर मग ही जबाबदारी पूर्णतः विद्यार्थ्यांची असते की विद्यापीठ असेल किंवा संस्था असेल. तर तुम्हाला काय वाटतं की ते सुद्धा ह्याला जबाबदार असतात का, की विषयावर ही जी टीका केली जाते की विषय एवढे चांगले घेतले नाही गेलेत किंवा विषय तेवढे खोल नाही आहेत, फक्त दर्जाबद्दलच नाही तर तो विषयच मुळात गरजेचा आहे का किंवा चांगला आहे का, याबद्दलची चर्चा केली जाते? तर जे काही विषय ठरतात तुमचं जे कोर्स टायटल वगैरे जे ठरतं त्यासाठी BOS, आता हे ॲग्री नॉन ॲग्री किंवा अदर ज्या काही फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एक टर्म आहे त्याला. जसं की आता ॲग्रीमध्ये BOS म्हणजे बोर्ड ऑफ स्टडी, एक मीटिंग असते ज्याच्यात की स्पेसिफिकली समजा मी आहे, माझी आज बोर्ड ऑफ स्टडी आहे, तर जे काही ठरणार आहे त्याच्यावर एक मी PPT बनवायची, मला जे काही रिसर्च करायचं आहे, जो काही टॉपिक तो माझा वैयक्तिक मीही ठरवू शकते, किंवा जे माझे काही गाईड आहेत, चेअरमन आहेत, तेही मला सजेस्ट करू शकतात की आपल्याला यावर वर्क करायचे, किंवा स्पेसिफिक स्टुडंटचा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्टुडंटचं मत विचारलं जातं की तुला काही आयडिया आहे का नवीन समाजासाठी करण्याची, शेतीशी रिलेटेड किंवा अदर कशाशी रिलेटेड, तुला काही आयडिया आहे का, ती आपण मांडायची असते समोर. जर ती त्यांना खरंच वाटली की ही बाबा आहे, फ्रुटफुल आहे, तर ती करूया, किंवा अदरवाईज ती हे करून कॅन्सल करून गाईडचा जो विचार आहे ज्याच्यात आता सगळ्याच ओव्हरऑल विचार असतो, असं नाही की लगेच उठले हा हे रिपीट झालंय याच्यात आपण असं करू आणि करून टाकू, नाही. आणि किंवा 1 किंवा 2 फक्त गाईड आणि स्टुडंट ह्या दोघातच हे होत नाही, तर एक मीटिंग, एक कमिटी असते ज्याच्यात तुमचे गाईड, तुम्ही स्वतः, तुमचे डिपार्टमेंटचे हेड आणि अदर कमिटी मेंबर जे की त्या विषयाला पूरक म्हणता येईल आपल्याला. जसं की आता माझा करडईवर माझा स्टडी आहे, करडईवरचा जो मावा आहे ब्लॅक ॲफिड म्हणू आपण त्याला, त्याच्यावर माझा स्टडी आहे की इल्ड फोरकास्ट करायचे, फोर वॉर्निंग मॉडेल बनवायचे, त्याच्यासाठी एक इक्वेशन रेडी करायचे की इल्ड किती कसं येईल, एवढे डॅमेज झालेत बाबा की ॲफिडमुळे तुमच्या करडईवर एवढा डॅमेज झालाय, स्पेसिफिकली माझं सांगते. तर त्याच्यात आता मला स्टॅटिस्टिकली स्टडी करायचा आहे, इल्ड एस्टिमेशन करायचं आहे, मग मला कोणाची गरज लागणार, माझा सब्जेक्ट सोडून मला सब्जेक्टची गरज लागणार, स्टॅटिस्टिक. तर मला त्यातला एक जो की त्याच्यात निपुण आहे व्यक्ती, एक सर मॅडम जे काही असतील त्या कॉलेजमध्ये अवेलेबल, किंवा अदर पुणे सिटीमध्ये समजा माझा आहे रिसर्च, तर तिथला कोण व्यक्ती जे की कॉलेजशी रिलेटेड आहे बाबा, तर तो एक निवडला मी ॲज अ कमिटी मेंबर. दुसरं मला अजून कशाची गरज लागणार आहे की आता ॲफिड हा येतो एंटमॉलॉजी, कीटकशास्त्राचा एक पार्ट येतो, मग आता मला कीटकावर अभ्यास करायचा आहे, म्हणजे मला त्याचा सुरुवाती नावापासून त्याचा डॅमेज पर्सेंटेज काय आहे, त्याचं ETL लेवल काय आहे, इथपर्यंतचं मला माहीत असलं पाहिजे. आता तो माझा
मेन सब्जेक्ट नाहीये, माझा सब्जेक्ट आहे ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी, मला फक्त हवामानाचं माहित आहे, तर त्याच्यात माझा हेड तर असणार, माझ्या डिपार्टमेंटचे हेड ते एक झाले. मग स्टॅटसाठी एक सब्जेक्टचा एक माणूस निवडला, एंटोमॉलॉजी कीटकासाठी एक निवडला. असे मिळून जे निपुण व्यक्ती आहेत, ज्यांची जे आम्हाला काय म्हणता येईल कोर्स टीचर आहेत त्या त्या स्पेसिफिक बरोबर. सब्जेक्टचे, असे व्यक्ती निवडले जातात. त्याच्यावर एक बैठक होती की याचा समाजासाठी शेतकऱ्यासाठी काय उपयोग होणार आहे, आणि असं करून डिस्कशन करून इवन तिथं ते कॅन्सलही होऊ शकतं. म्हणजे एवढी मोठी मीटिंग ठरली जाते, त्याच्यात ते कॅन्सलही होऊ शकतं किंवा पुढे प्रोसीडही केला जाऊ शकतो. आणि मग तो जो काही रिपोर्ट आहे तो आपल्याला ॲज अ ORW आउटलाईन ऑफ रिसर्च, ज्याच्यामध्ये तुम्ही मटेरियल अँड मेथोडॉलॉजी, तुम्ही कोणतं क्रॉप निवडणार आहेत, किंवा आता मला बाकीच्या फील्डचं माहित नाही कसं असतं म्हणून मी माझं उदाहरण सांगते की क्रॉप मी करडई घेतले, तर मग करडई क्रॉप आहे, मग तुम्ही लावणार कसं आहे फील्डवर, त्याची प्लॉटची डिझाईन कशी असणार आहे, त्याच्यात तुम्ही स्प्रेइंग कोणत्या आणि किती दिवसाच्या इंटरवलनं घेणार आहे, ऊन हवा म्हणजे पाऊस, वारा, याचं तुम्ही ऑब्झर्वेशन घ्यावे लागतात. त्याची Right. 15 डेज 8 व्हॉट एव्हर जे काय असेल तुम्हाला सजेस्ट केलं जातं ॲज पर तसं तुम्ही ते ऑब्झर्वेशन घ्यायचे असतात. हे असं सगळं करून तो टॉपिक ठरला जातो एक डिस्कशन म्हणजे करून. खूप लोक आणि खूप मोठे process. लोकांचं असं नाही की फक्त 2-3 व्यक्तींमध्ये ही चर्चा होते आणि फायनल ORW तुम्ही सबमिट केलाय, साईन वगैरे घेतलात आणि लगेच तुम्ही त्याच्यावर वर्क ऑन फील्ड तुम्ही वर्क चालू केले, अशी प्रोसिजर नाही. त्याच्यावर एवढं सगळं होऊन नंतरच फायनल कन्क्लुजनवर येऊन नंतर तुमची ट्रायल चालू होत असते. तर हे जे काही आहे कदाचित म्हणजे यातलं माहीत नसणारे व्यक्ती कदाचित असं वक्तव्य करू शकतात, आणि ज्यांना म्हणजे डिटेल माहीत आहे कदाचित ते टाळाटाळ करतील की खरंच जेन्युअन वर्क होतं किंवा नाही. असं आहे एकंदरीत सगळं. बरोबर आहे. थोडं आपण आंदोलनाकडे जर परत आता यायचं म्हटलं तर आपण बघितलं की ही जी आंदोलनाला सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधले म्हणजे कृषी असतील, सोशॉलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामधले विद्यार्थी एकत्र आले. वेगवेगळ्या संस्थांच्या अंतर्गत फेलोशिपला अप्लाय करू इच्छिणारे सारथी, बार्टी, महाज्योती, आरटी आणि अमृत, ह्या 5 ह्याच्यामधले विद्यार्थी एकत्र आले. असं ते एकत्रितपणे मोठं आंदोलन सुरू झालं. पण नंतर आपण थोडंसं बघितलं की हे आंदोलनामध्ये कुठेतरी अशा बातम्या आल्या किंवा कुठेतरी असं हे आलं की अर्धे विद्यार्थी एका बाजूला आहेत, अर्धे दुसऱ्या बाजूला आहेत का, किंवा मग वेगवेगळ्या ज्या क्षेत्रांमधले रिसर्च स्टुडंट्स होते तर त्यांचं वेगवेगळं मत पडलं का ह्याबद्दल. तर काय झालं, कारण असं हे म्हटलं जातं की सगळ्यांनी सुरुवातीपासून असं म्हटलं होतं की सगळे विद्यार्थी एकत्र आल्यामुळे हे आंदोलन जास्त मजबूत झालं, जास्त त्याला बळकटी मिळाली. पण मग नंतर ते जे असं म्हटलं गेलं तर असं काही झालं का या आंदोलनाच्या बाबतीत? याच्यामध्ये असं होतं की काय होतं याच्यामध्ये ॲग्रीच्या विद्यार्थ्यांची खूप जवळपास 2004 पासून स्वतंत्रपणे एक मागणी होती की ॲग्रीला स्वतंत्रपणे PhDच्या फेलोशिपसाठी जागा दिल्या जाव्यात. त्यानंतर पण 2019, 20, 21, 22 आणि 23 पर्यंत सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली, त्यामुळे हा मुद्दा कधी उचलला गेलाच नाही. परंतु जेव्हा गुडलक चौकातलं आंदोलन नंतर मग 4-5 दिवसानंतर थोडंसं काही विद्यार्थ्यांना आमच्यापैकी असं वाटत होतं की ॲग्रीच्या मुलांची थोडीशी संख्या जास्त आहे, त्यामुळे मग ॲग्रीच्या मुलांचं स्वतंत्र प्रति संस्था 100 जागा किंवा प्रति संस्था 300 जागा असं काही करता येईल का. परंतु मोस्ट ऑफ द मुलांची एकंदरीत भूमिका जर पाहिली तर अशी होती की सगळ्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मुद्दा सुटला, म्हणजे एकत्रित आहे. त्याचं कारण असं आहे, जेव्हा हा PhD फेलोशिप संदर्भात मुद्दा चर्चेला जातो त्यात आता सध्या सर्वंकष धोरण येतंय, म्हणजे ॲग्री, नॉन ॲग्री किंवा ट्रेडिशनल, स्किल किंवा इंजिनिअरिंग अशा स्वरूपाच्या याच्यामध्ये विभागणी नाहीये. आता नवीन जे सुधारित धोरण येते ना त्याच्यामध्येही त्यांनी भाग करताना असे ह्युमॅनिटीज, कॉमर्स मॅनेजमेंट, इंटरडिसिप्लिनरी आणि सायन्स अँड टेक, ॲग्री हे सायन्स अँड टेक मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे सर्वंकष सगळ्यांना समान धोरण असेल तर ते फॅकल्टी वाईज असेल तर एका विषयासाठी लढण्यामध्ये कितपत मुद्दा आहे यावरून थोडेसे मतमतांतर होती. परंतु शेवटी तो एक आता सध्या सगळ्या विद्यार्थ्यांची एकत्रित भूमिका आहे. तर याच्या पुढची आंदोलनाची दिशा काय राहणार आहे, आणि हे मी अशाही अनुषंगाने विचारते की आता मुद्दा आहे तो फेलोशिपचा मुद्दा आहे की फेलोशिप्स मिळवण्याबाबतचा मुद्दा आहे. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आपल्या सरकारचं किंवा हे जे आपले नेते आहेत तर त्यांचं रिसर्च प्रती, संशोधनाप्रती त्यांचा अप्रोच कसा आहे, त्याच्याकडे ते कशा नजरेने बघतात, आणि ओव्हरऑलच धोरण ह्याबद्दल आखायचं झालं तर आपल्याकडे तसं आहे का की म्हणजे जे संशोधनाला चालना देईल त्याच्यासाठी पूरक असं धोरण आपल्याकडे आहे का, आणि त्याची आवश्यकता आहे का?
तसा बारकाईने जर विचार केला तर आत्तापर्यंत म्हणजे एक राज्य म्हणून विचार केला तर महाराष्ट्र राज्याला आत्तापर्यंत संशोधनाचं स्वतंत्र असं धोरणच नाहीये. ज्यावेळेस आपण आकडे तपासतो तेव्हा बजेटमध्ये सुद्धा स्वतंत्रपणे संशोधनाला ठराविक जागा दिल्या, ठराविक टक्के रक्कम दिली जावी असा स्वतंत्र आकडाच पब्लिश करत नाही बजेटच्या समरीमध्ये तो आकडा सापडत नाही. त्यामुळे या राज्यासाठी स्वतंत्रपणे संशोधनाचं धोरण येणं गरजेचं आहे. परंतु याच्यामध्ये धोरण येण्यासाठी ना म्हणजे आपण जो मगाशी प्रश्न विचारलात की संशोधनाच्या विषयांच्या गुणवत्तेसंदर्भात विद्यापीठांकडून काही कमतरता आहेत का, सुरुवात आहे ना म्हणजे ट्रेडिशनल विद्यापीठांच्या बाबतीत जर विचार केला तर सुरुवात तिथून व्हायला पाहिजे. याच्यामध्ये एकंदरीत काय होतं, आता एक छोटासा मुद्दा याच्यामध्ये, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपल्यामध्ये पुण्यामध्ये आहे, त्यांची 2024-25 ची ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली जून 2024 मध्ये. परंतु आता डिसेंबर 2025 जर आलाय तरी पण त्यांचा सेकंड राऊंड सुरू आहे ऍडमिशन प्रोसेसचा. अजून सेकंड राऊंडचे इंटरव्ह्यूज पूर्ण नाहीयेत त्यांचे. म्हणजे विद्यापीठांच्या पातळीवरती पहिली गोष्ट म्हणजे ऍडमिशन प्रोसेस 2-2 वर्ष चालते. त्यामध्ये प्रॉब्लेम येतो तो रिसर्च गाईड्स नाहीयेत. रिसर्च गाईड्स नाहीयेत, मग रिसर्च गाईडला ठराविक वर्ष शिकवण्याचा अनुभव लागतो. मग रिसर्च गाईड कोण बनतो, शिकवणारा प्रोफेसर. पण शिकवणाऱ्या प्रोफेसरचं सिलेक्शन कसं केलं जातं याचं पाहावं तर तिकडं जावं तर तिथं ऍप्लिकेशन करणारी हे सगळे निवड प्रक्रिया ही इन्स्टिट्यूशनल बेस्ड होते. तिथे ठराविक लोक प्रोफेसर होण्यासाठी अप्लाय करतात. त्यानंतर मग समाजाच्या जशा चर्चा चालतात त्याप्रमाणे विविध रेट तिथे ठरले जातात. तिथून येताना प्रोफेसर त्या पद्धतीने वर येतो. मग तो गाईड होताना त्याच्यामध्ये गुणवत्ता किती हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे यामध्ये सुधारणा करताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे येणारा प्रोफेसर किती गुणवत्तेचा आहे हे पहिल्यांदा ठरवलं गेलं पाहिजे. जर प्रोफेसर गुणवत्ता पूर्ण आला तर तो तेवढ्या पद्धतीने संशोधन पुढे नेण्यासाठी तो फोर्स करेल. आणि त्यानंतर मग येतो विद्यापीठांचा प्रश्न. आता आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं NIRF रँकिंग घसरलं म्हणून पाठीमागे कंटिन्युअस बातम्या येत होत्या. परंतु NIRF रँकिंग घसरण्यामध्ये कारण काय होतं तर इंटरनॅशनली लेवलचे जे जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये पेपर पब्लिश करताना जवळपास पब्लिश झालेले मला वाटतं 500 पेपर्स त्यांनी पाठीमागे घेतले होते. तर त्याच्यामध्ये मुख्य घटक असा होता प्लॅगॅरिझम. त्याला मराठीमध्ये वाङ्मय चौर्य म्हणतात. कुठेतरी गोष्टी रिपिटेटिव्हली ज्यांनी ऑलरेडी संशोधन केलंय त्यांच्यातल्या काही गोष्टी घेतल्या गेल्या. मग असं जर होत असेल, हे कोणाच्या हाताखालून गेलं, हे रिसर्च गाईडच्या हाताखालून गोष्ट पुढे गेली. त्यानंतर युनिव्हर्सिटी लेवलला युनिव्हर्सिटीच्या PhD डिपार्टमेंटचे जे तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून गोष्ट पुढे गेली. त्यामुळे हे असं होत असेल तर रिसर्च गाईडची गुणवत्ता पहिली वाढली पाहिजे. त्यानंतर मग विद्यापीठाचे जे आता म्हणजे पाहिलं तर प्रत्येक विद्यापीठामध्ये 70 ते 80% प्रोफेसरच्या जागाच रिक्त आहेत. ती गोष्ट सुधारली पाहिजे. त्यानंतर मग येतं एक राज्याला संशोधन धोरण म्हणून पाहिजे. कारण महाराष्ट्र राज्याला संशोधनाचं धोरण नसणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे माझ्या मते. त्याचं कारण असं आहे, आपल्याकडे संशोधनाच्या आता विद्यापीठांमध्ये कुठल्या डिपार्टमेंटचा कोण हेड आहे. आपल्याकडे मुंबई विद्यापीठाला हेड होते, मग असे म्हटलं त्यांचं नाव GS घुर्रे. त्या माणसाने पूर्ण एक या भारतामध्ये स्ट्रीमची निर्मिती केली. सोशिओलॉजीचं फाउंडेशन त्यांनी भारतामध्ये घातलं. तो माणूस जर त्या विद्यापीठाचा डिपार्टमेंटचा हेड असेल तर त्याच्या माध्यमातून खाली तयार होणारी चेन पण आपोआप तेवढी उत्कृष्ट पातळीवरती संशोधक तयार होतील. त्यामुळे मला असं वाटतं पूर्ण राज्याला धोरण आखताना या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा. आपण एकंदरीत खर्च करताना संशोधनावरती अत्यंत कमी करतो. महाराष्ट्र राज्याचं एकंदरीत बजेट आहे 7 लाख कोटींचं. आताच्या बजेटच्या 2024-25 जर आकडे आपण पाहिले तर त्यामध्ये आपण प्रायव्हेट रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी 20,000 कोटींची तरतूद केली आहे. मग आपल्याला ट्रॅडिशनल विद्यापीठांच्या संशोधनावरती किंवा एकंदरीत रिसर्च धोरण ठरवण्यासाठी आता ऑलरेडी जसे या आता सुधारित अहवालाने 2 वर्ष 9 महिने घेतले तरी पण तो अहवाल एकदम निकृष्ट दर्जाचा अहवाल त्याला समोर मांडतायत. तसे असं होण्यापेक्षा यावर सारथी बार्टी महायुतीच्या माध्यमातून काय 2,000-5,000 कोटीचं त्यांनी धोरण पैसे इन्व्हेस्ट केले. भविष्यात महाराष्ट्राला येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत याचा जर एकंदरीत विचार केला तर एक उत्कृष्ट धोरण येईल. त्याची गरज काय, त्याची गरज आता समजा एक विषय घेऊयात इतिहास. आपल्याकडे इतिहासामध्ये जवळपास महाराष्ट्र राज्याच्या मराठा साम्राज्याच्या कागदपत्रांची संख्या आहे 2 कोटींच्या आसपास. परंतु याच्यातली बहुतांश कागदपत्रे फक्त त्याला कोणीतरी ट्रान्सलेट करायला व्यक्ती नाहीये, त्याच्यामधला कोणी दर्जेदार संशोधक नाहीये, म्हणून ती म्हणजे काळाच्या ओघामध्ये कागदपत्र हळूहळू निकृष्ट होत चालली आहेत. आपल्याकडे जर पाहिलं तर जुन्या काळातले ताम्रपट आहेत, जुन्या काळातले मोडी लिपीमध्ये लिहिली गेलेली असंख्य पत्र आहेत. मोडी लिपीवर संशोधन करणारे वाचणारे माणसंच अवेलेबल नाही आहेत. आपल्याकडे नगरची निजामशाही होती, आदिलशाही होती. या शाह्यांच्या प्रभावामुळे फारसी कागदपत्रांचा एक मोठा संग्रह आहे इथल्या भूमीबद्दल. परंतु फारसी वाचणारे लोक नाही आहेत, फारसीमध्ये संशोधन करणारी मंडळी नाही आहेत. प्रत्येक विषयाबद्दल हा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे जर बारकाईने पाहिलं, आता या सारथी बार्टी महायुती या संस्था संशोधन यांच्या प्रत्येकाच्या नावामध्ये संशोधन हा शब्द आहे. यांच्या संशोधन
शब्दाच्या पाठीमागे जेव्हा यांचे फाउंडेशन झालं तेव्हाची जर भाषणं काढून पाहिली तेव्हाच्या राजकारण्यांनी दिलेली, तर त्यामध्ये प्रत्येक वेळेस ते म्हणतात की या समाजाचा जो इम्पिरिकल डाटा नाहीये, येथे येणारे विद्यार्थी हा इम्पिरिकल डाटा तयार करतील आणि तो डाटा आम्ही पुढच्या काळामध्ये या समाजाबद्दलची धोरणं आखण्यासाठी करू. पण आता जर पाहिलं तर या संस्था निर्माण झाल्यापासून आजपर्यंत किती इम्पिरिकल डाटा तयार झाला, तर यांच्याकडे याचं उत्तरच नाहीये संस्थांकडे. हे ठरविण्यासाठी आपल्याला प्रत्येक संस्थेने स्वतंत्रपणे त्या संस्थांचे जे लाभार्थी घटक आहेत त्यांच्यासाठी धोरण आखावं. महाराष्ट्र राज्य म्हणून ओव्हरऑल आता पुढच्या प्रश्नांना, समजा आता अतिवृष्टी झाली, आता काही दिवसापूर्वी इंडियन एक्सप्रेसने एक आर्टिकल केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये झालेली अतिवृष्टी ही मानवनिर्मित आहे. मग याच्यावर संशोधन करणारे कोणी लोक जर तयार करायचे असतील, या प्रत्येक गोष्टीसाठी धोरण लागतं. धोरण येण्यासाठी तज्ज्ञ माणसं नेमली जावीत, त्यांच्या माध्यमातून पहिली गोष्ट म्हणजे ठराविक रक्कम संशोधनासाठी पहिली अलॉट व्हावी. त्यानंतर आता सायन्सचं धोरण ठरवायचंय. आपल्याकडे रघुनाथ माशेलकरांसारखी मंडळी आहेत जी आपल्याला कम से कम पुढच्या 50-100 वर्षांची दृष्टी देऊ शकतील. आपल्याकडे प्रॉब्लेम होतो, आपण 5 वर्षाच्या स्पॅनच्या पुढे पाहतच नाही. त्यामुळे 100-200 वर्षाची दृष्टी ठेवून आपल्याकडे संशोधनासाठी धोरण आंदोलनासाठी ही सगळी पुढची दिशा असणार आहे का, की ह्या सगळ्या मागण्या सुद्धा असणार आहेत का आता पुढे जाऊन? आंदोलनाची मेन कोअर मागणी आतापर्यंत आमच्या पाठीमागच्या बॅचेसनी आंदोलनं केली. सगळ्यांची पहिली मागणी होती की तुम्ही एक लॉंग टर्म कम से कम 50 वर्षासाठी तरी तुम्ही संशोधनाचं धोरण आखा. 50 वर्षाचं जर धोरण असेल तर कुठल्याच बॅचला आंदोलन परत करावं लागणार नाही. कारण आंदोलनाच्या म्हणजे संशोधक विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचं का खरंच संशोधन करायचं, हाही एक परत त्याच्यातून म्हणजे संशोधक विद्यार्थ्यालाच हा प्रश्न पडतो. त्यामुळं पूर्णपणे एक आहे ना, म्हणजे आंदोलन म्हणून आहे ना, संशोधक विद्यार्थी म्हणून आमची एक भूमिका आहे की आम्हाला एक लॉंग टर्म धोरण हवंय. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो फायनान्शियल क्रायसिस आहे या संस्थाचा तो फिक्स पहिला झाला पाहिजे. आणि मग ॲग्री असू देत, नॉन ॲग्री असू देत, बाकीची इंजिनिअरिंग सारखे अप्लाइड इंजिनिअरिंगमध्ये काम करणारी म्हणजे संशोधक विद्यार्थी असू देत, सगळ्यांसाठी त्या फॅकल्टीच्या अनुषंगाने जे गरजेचं आहे तसं उत्कृष्ट पद्धतीचं धोरण यायला हवं. बॅच वाईज आंदोलन करावी लागतायत. म्हणजे आमच्या सिनियरांनी त्यांच्या बॅच म्हणजे केलं होतं. जेव्हा त्यांनी सुरुवात केली ऍडमिशन घ्यायला, तेव्हा त्यांनी त्यांच्या बॅच साठी आंदोलन केलं. आता आम्हाला करावं लागतंय. आणि कदाचित जर आता ह्यांनी निर्णय नाही घेतला तर आमच्या ज्युनियरांना पण ही गोष्ट म्हणजे परत रिपीट करावीच लागेल. म्हणजे प्रत्येकानं लढलंच पाहिजे असं कुठंतरी झालंय. म्हणजे प्रत्येकानं सिनियरांकडून शिकलंच पाहिजे की तुम्ही कसं आंदोलन. मग यात वेळ घालण्याऐवजी तोच वेळ जर आपण क्वालिटी संशोधनाला, रिसर्चला दिला तर ते कुठंतरी समाजासाठी एक महत्वाचं ठरेल. राईट, म्हणून ते लॉंग टर्म धोरण जे आहे ते गरजेचं असलं पाहिजे. येस, मला वाटतं ह्याच नोटवर आपण आजची ही चर्चा थांबवूयात. खूप सविस्तर चर्चा झाली की हे आंदोलन कशाबद्दल होतं आणि तिथपासून संशोधनाची गरज आणि संशोधनाकडे कसं बघणं भविष्यात गरजेचं आहे, या सगळ्याबद्दल आपण आज चर्चा केली. तुम्ही तुमचा वेळ काढून आज इथं आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि पुढं काय होतंय आणि पुढं काय आता ह्याच्यामध्ये पावलं उचलली जात आहेत ते आपण सगळेच बघूयात. थँक्यू. तर हे होतं इंडी जर्नल इन फोकस. याविषयी, हा जो विषय आहे याबद्दल आम्ही ह्याच्या पूर्वी सुद्धा सविस्तर वार्तांकन केलेलं आहे. त्याबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या या यूट्यूब चॅनलवर बघता येतील. त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. काही रिपोर्ट सुद्धा वाचता येतील www.indijournal.in या आमच्या वेबसाईटवर, त्यामुळे ते सुद्धा नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा इंडी जर्नल.